नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. वेलकम बॅक टू माय व्लॉग. लेट्स गो टू मोहम्मद अली रोड. गेल्या 7-8 वर्षांपासूनचा प्लॅन आज कंप्लीट होतो आहे. प्लीज कीप वॉचिंग टिल द एंड. कीप सपोर्टिंग. जय शिवराय. अच्छा, बॅक साइड आहे का? रोजा चालू होतो ना त्याच्या आधी पहाटे ना रोजा चालू ना. पण रमजान शिवाय तिकडे नसतं चालू. असतं पण एवढं हे तुम्हाला वाटतं सकाळीच बंद होत असेल ना मोहम्मद अली रोड? तर फ्रेंड्स, तुम्ही बघताय खूप जास्त गर्दी आहे आणि खूप जास्त गाड्यांची रेलचेल आहे. त्याच्या सगळ्यामधून स्वप्नीलचे बरेचसे इन्स्ट्रक्शन सांभाळत म्हणजे सोन्या पर्स सांभाळ, सोन्या मोबाईल सांभाळ, हे सगळं सांभाळत आम्ही फायनली तिकडे पोचलो. गाडी पार्क करायला अजिबात जागा नव्हती, तर आम्ही ती जागा सर्च करत होतो. फायनली आम्ही गाडी पार्क केली आणि मग वॉकिंग थोडंसं पुढे चालत गेलो, एक 10-15 मिनिट, आणि मग तिथून आम्ही एंट्री केली. आम्ही आहे ना ॲक्च्युली इथे कलशला घेऊन यायचा प्लॅन करत होतो, पण ही गर्दी बघितल्यानंतर खरंच बरं वाटलं की आम्ही कलशला घेऊन नाही आलो आहेत. हवं तर आम्ही त्याला ठाण्याच्या खाऊ गल्लीमध्ये घेऊन जाऊ, बट इकडे आणि ह्या मंथमध्ये स्पेशली अजिबात नाही. आणि मार्केटमध्ये एंट्री केली आहे. इथे सगळा हा कपडा मार्केट आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे खाऊ गल्ली. ही खाऊ गल्ली एंट्री झालेली आहे. स्टार्टिंगलाच आहे मोहब्बत का शरबत आणि नफरत का शरबत. ते आम्ही ट्राय नाही केलं, त्यांनी लास्ट ऑप्शन ठेवलं होतं. एकदा राऊंड मारूया आधी, हां, आणि मग ट्राय करूया. काय बोलतो? हे बघ, चिकन आहे ना फक्त? का चिकन ना? ही होती बैदा रोटी, म्हणजे चिकन मटन ह्याच्यामध्ये असतं. बैदा म्हणजे अंड स्टफ केलेलं असतं, चिकन किंवा मटनचं स्टफिंग, आणि वरती मैद्याचा रोल असतो. ते पटेटोवाला आपण बघितलं पण बऱ्याच ठिकाणी. सांगते तुला, हे तर ठाण्याला पण भेटतं म्हणा. हे बे कबाब्स.
मग काय आलं बिर्याणी आहे हा इकडे इकडे काय चायनीज खायचं हे वाले म्हणतात हे वाले वाईट वाले चिकन लड्डू आहे ना तर इथे चिकन मलाई टिक्का त्याच्यानंतर चिकन सीख कबाब आणि पराठा याला मी 9 आउट ऑफ 10 देईल. छान होती टेस्ट, मस्त होती. आणि याच्यानंतर आम्ही निघालो स्वीट्सवरती जाऊन. ही रबडी जिलेबी मित्रांनो एवढी हेवी होती, फक्त 5 जिलेबी होत्या आणि रबडी, बट मी तर एकच खाल्ली. पण मी इतकी टाईट झाले की मी पुन्हा म्हणजे तिथे मोहम्मद अली रोडमध्ये तर काहीच आम्ही खाऊ शकलो नाही. जे काही घेतलं ते नंतर आम्ही पार्सलच तिथून घेतलं. हे खूप जास्त हेवी होतं. त्याची कॉस्ट तुम्हाला 150 येईल तुम्ही रबडी आणि जिलेबी घेतली तर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे काय तर हे आहे सांदण. हे बेसिकली एक राईस खीर आहे ज्याच्यामध्ये भरपूर मावा आणि ड्रायफ्रूट्स यूज केले जातात, जे आईस पॅकमध्ये सेट करून ठेवलं जातं. याची फक्त कॉस्ट 40 रुपये. छान आहे, सॉर्टेड प्रकार आहे. बरं, हे सांदण खाल्ल्यानंतर आम्हाला कोण दिसलं असेल? गेस. ब्रँड ओनर आणि आम्ही पण त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढले. आता हेवी झालं यार, अजिबात जागा नाही आहे. ती बिर्याणी ना? हां हाँ पार्सल ट्राई करो. कैसा है? 50 रुपये का 70 तू कैसा है? हाँ हाँ पराठा शॉर्मा पराठा शॉर्मा कसा पण पराठा वाला आपण आता खाल्लं ना, पराठा आपण ट्राय केला ना. रुमाली रोटीवाला ते काय रुमाली रोटीवाला लास्टवाला हां हे फेरणी आहे ना. तर मी जसं बोलले तसं आम्ही जिलेबी खाल्ल्यानंतर काहीही खाण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो, कारण जागाच नव्हती. त्यामुळे आम्ही हा जो ट्राय कलर शॉर्मा आहे तो रुमाली रोटीमध्ये घेतला होता, विच इज कॉस्ट फॉर 100 रुपीज. तो आम्ही पार्सल घेतला होता. मालपुहा असतं ते. मालपोहा नावाचा काय प्रकार नसतो, कळलं का? फिरवलं ना तुझा आता MD अली रोड चक्क 8 वर्षांनी. हे काय हे काय हे बघायचं, हे घ्यायचं.
खाजा ये भी खाजा ही है। खाजा 70 रुपये का है। आता हे किती वाजले? आता वाजले किती? 2 वाजता बंद होतं. 2 म्हणजे म्हणतो 3 वाजतील ना. हा भारी आहेत यार कपडे. गाऊन्स वगैरे नरीमान. आता नरीमान. आता नरीमान. ईशा ईशा. ये 20 का देना. JNPT Institute. हाँ? सिद्धार्थ कॉलेजचे 2 पार्ट आहेत. अच्छा सिद्धार्थ कॉलेज. अरे हे तुझं कॉलेज आहे? हाच पार्ट आहे ना? क्लासेस आहे कॉलेज. तू असं कसं एवढं चांगल्या कॉलेजमधून बाहेर पडू? Why are you like that? रासायनिक गाव नाही तर काय अशी बात नाही. HSC इंटरनॅशनल. HSC इंटरनॅशनल त्याच्या पुढे साऊथ आफ्रिका आहे. HSC इंटरनॅशनल कुठे आहे? हे आहे मुंबईच्या थोडंसंच बाजूला आहे. ते रासायनिक चांगली आहे माहिती आहे सगळ्यांना. पनवेली शांतता आहे. नवी मुंबई. मुंबई ती गडबड गडबड गडबड. अरे तुमच्या अजून गैर फॅमिली मध्ये राहताय तुम्ही. हा हा ती नवी मुंबईमध्ये नाही मोडत. नवी मुंबईच्या पण बाहेर येते. गावाचे गलत फॅमिली मध्ये राहता. गलत फॅमिली. गलत फॅमिली किसको बोलते की बाबा हा थोडंफार तुमचं असेल तुमचं पूर्ण तुमचं आहे. Oh my gosh. Yes, we will. कसं ना रात्रीचं मुंबई दर्शन करतो हा पोरगा माझा. हा नाही मला कळलं तू का मुद्दाम रात्रीचं मुंबई दर्शन करतो. मुंबई फिरायचे हा सर. सगळी दुकानं बंद आहे ना. गाडीवर काय फिरायचं बघ ना. म्हणते चौक सेम असेल पण हे हॉटेल कसं सेम असेल? ह्याच हॉटेल नाही आहे ते. इथे सर उभं रे. हे काय इकडे ते बांबू लावले होते इकडे पण उभे होतो ना. काय
बसून देणार नाही का माहिती? हॅलो, मी आलेली इंटरकॉन्टिनेंटल मध्ये इंटरकॉन्टिनेंटल ओके इंटरकॉन्टिनेंटल शट अप अरे इथेच होतो आपण मागे हो बाबा सांगतो आपण नाही हे हॉटेल इथून गाडी आतमध्ये गेली इकडे बसत नाही जात ना लोक हळूहळू पुढे हा गर्दी होती ना पिलू हा रोड होता आणि तेव्हा हा रोड दिसतच नव्हता मजा आली होती यार बरं झालं आपण स्टेडियम मध्ये एंट्री नाही केली यार तेव्हा अडकलं असतं माहितीये ते लोक 5 वाजता निघाले पहाटे आणि शिखरात वेगळी किती IPL ला टाइम आहे अजून तोपर्यंत आपल्यात युनिटी ठेव ठीक आहे जेवायला मिळणार नाही शांत राहा नामदेव बाबा टाक त्याला कोणाकडे नामदेव नामदेव बाबा बस कर गप्पी No problem. थांब जरा वेळ आता पुढे पुढे जातं ना तर अशा प्रकारे आमची ही खाद्यभ्रमंती मोहम्मद अली रोडची एक सुंदर अशी ट्रिप 6:30 पर्यंत आम्ही सकाळी ऐरोलीला पोहोचलो आणि संपली. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप 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 प्रेम द्या. जय शिवराय.